हरिओम. आज आपण बघूयात की थंडीमध्ये खूप जणांना वाताचे जे त्रास आहेत ते खूप वाढतात. म्हणजे सांधेदुखी असतेच, पण ती थंडीमध्ये खूप जास्त वाढलेली असते. तर ही जी काही सांधेदुखी आहे थंडीमध्ये वाढलेली, तर त्यासाठी आपण घरगुती काय उपचार करू शकू ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बघा, आपल्या आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही सांधे दुखतात म्हणजे गुडघेदुखी असू दे, कंबरदुखी असू दे किंवा सायटिका असू दे, फ्रोझन शोल्डर असू देत, पाठदुखी असू देत, ह्या सगळ्यासाठी आपण घरी काय उपचार करू शकू ते आज आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की ह्या सांधेदुखीसाठी आपण घरच्या घरी कोणतं पेय घरी बनवून रोजच्या रोज घेऊ शकतो, ज्यामुळे आपली सांधेदुखी ही कमी होणार आहे. आणि त्याच्यानंतर अजून एका व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती घेणार आहोत की घरच्या घरी आपण सांधेदुखीसाठी कोणतं तेल बनवू शकू, जे की सांध्यांच्या दुखण्यांसाठी, त्याच्या वेदना कमी करण्यासाठी, त्याच्यातील सूज कमी करण्यासाठी उपयोगी पडेल. आणि शिवाय अजून एक तेल पण त्या व्हिडिओत बघणार आहोत की जे पॅरालिसिस झालेल्या लोकांसाठी पण उपयोगी पडणार आहे. तर असे येणारे हे 2-3 सगळे व्हिडिओ जे आहेत ते सगळे वातविकारांवर असणार आहेत. त्यामुळे निश्चितपणे तुम्ही हे सगळे व्हिडिओ बघा. आपले जे व्हिडिओ असतात ते खूप विविध विषयांवर आपण बनवतो आणि गेले 25 वर्ष मी या क्षेत्रात काम करत असल्यामुळे आणि पेशंटला खूप चांगले रिझल्ट आल्यामुळे मी त्याबद्दलची माहिती आपल्या व्हिडिओमध्ये देत असते. योगाची असू देत किंवा आपल्या निसर्गोपचारामध्ये जे जे काही आपण पेशंटवर उपचार करतो त्या संबंधी असू देत, ही माहिती आपण देत असतो. तुम्हाला जर ती आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट्स करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूयात आज आपण की बघा, सांधे जेव्हा दुखतात तेव्हा वात शरीरामध्ये वाढलेला असतो आणि आत्ता थंडी इतकी प्रचंड पडतीये की थंडी हा वात वाढवण्याचाच कालावधी आहे. त्यामुळे आधीच वात वाढलेला आहे आणि त्याच्यात थंडीमुळे वात हा जास्त वाढतो आणि सांधे हे जास्त दुखतात. त्यामुळे आज आपण घरी या सांधेदुखीवरती काय उपचार करणार आहोत ते बघा. तर ह्याच्यावर उपचार करण्यासाठी पहिली वनस्पती जी बघणार आहोत आपण ती आहे निर्गुंडी. आपण ऐकला असेल, निर्गुंडी ही थोडीशी वेगळ्या वेगळ्या प्रकारामध्ये असते. आज आपण आणली आहे ती कशी आहे बघा. ह्या पानांना थोड्याशा अशा कात्री कात्री आहेत बघा. ही एक निर्गुंडी असते जी पुढची बाजू पानाची ही डार्क कलरमध्ये, हिरव्या कलरमध्ये असते आणि त्याच्या पाठीमागची बाजू जी आहे ती थोडी पांढरट हिरवी असते. त्याच्यानंतर ह्याच निर्गुडीमध्ये डार्क चॉकलेटी रंगाची पानं किंवा डार्क जांभळ्या रंगाची पानं असलेली निर्गुंडी सुद्धा असते. तर असे वेगळे वेगळे प्रकार म्हणजे आपल्या शहरामध्ये किंवा आपण ज्या गावामध्ये राहतो तिथे आजूबाजूला ज्या कोणत्या प्रकारची निर्गुंडी असेल ती तुम्ही वापरायला हरकत नाही. जे मी आज तयार करायला सांगणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आसपास मिळणारी निर्गुंडी वापरायला हरकत नाही, कारण कोणत्याही प्रकारची ही निर्गुंडी असेल तरी सुद्धा ती सांध्यांवर, सांधेदुखीवर उपयोगी पडते. त्यामुळे निर्गुंडी आणायची. ही एक म्हणजे वात कमी करते, त्याच्यानंतर सूज कमी करते सांध्यामधली, आणि सांध्यामध्ये ज्या वेदना होत आहेत, सुईसारखं टोचतंय, ह्या वेदना कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला निर्गुंडी खूप उपयोगी पडते. निर्गुंडीचा महत्त्वाचा अजून एक गुण असा आहे की निर्गुंडी ही सूज कमी करणारी असल्यामुळे जसं आपण सांध्यांना वरून आज ह्याचे उपचार दाखवणार आहोत, तसेच ही निर्गुंडी आतल्या अवयवांना जर सूज आलेली असेल तरी सुद्धा उपयोगी पडते. म्हणजे बघा, लिव्हरला म्हणजे आपल्या यकृताला जर कोणाच्या सूज आलेली असेल, फॅटी लिव्हर सांगितलेला असेल कोणाला, किंवा लिव्हर सोरायसिस सांगितलं असेल, तर अशा सगळ्या पेशंटला निर्गुंडीचा काढा खूप उपयोगी पडतो. त्याच्यानंतर कोणाकोणाला कोलायटिसचा त्रास असतो बघा. आपल्या आतड्यांना, लहान आतडं किंवा मोठ्या आतड्यांना सूज आलेली असते,
तर त्यामध्ये सुद्धा सूज कमी, आतली सूज, आतड्यांची सूज कमी करण्यासाठी सुद्धा निर्गुंडीच्या पाल्याचा काढा खूप उपयोगी पडतो. कधी कधी काय होतं की घशाला सूज येते आणि अशा वेळेला घशाला सूज आल्यानंतर निर्गुंडीची पानं पाण्यामध्ये उकळायची आणि ह्या काढ्यानी गरारा करायचा, गुळण्या करायच्या, म्हणजे सुद्धा आपल्या घशाची सूज ही कमी होते आणि खूप आराम पडतो. तर अशी ही उपयोगी निर्गुंडी आहे, ती आज आपण घेणार आहोत. आणि त्याच्याबरोबर आपण शेवग्याचा पाला घेणार आहोत. शेवगा सगळ्यांना माहिती आहे, काही भागामध्ये याला सहजन म्हणतात किंवा काही भागामध्ये आता आपण बघतोय रोजच्या रोज सोशल मीडियावर मोरिंगा पावडर म्हणून येत आहे. तर मोरिंगा म्हणजेच शेवगा. तर हा शेवग्याचा पाला सुद्धा सांधेदुखीसाठी खूप उपयोगी आहे. हा पण खूप गुणकारी आहे, म्हणजे वेदनाशामक पण आहे, सूज कमी करणारा आहे. याच्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे शेवग्याची भाजी खाणं, शेवग्याच्या शेंगा आमटीत घालून खाणं, असा हा शेवगा अतिशय उपयोगी, हाडांच्या विकारांवर, सांध्यांच्या विकारावर उपयोगी सांगितलाय. त्यामुळे आज आपण हे दोन्ही घेणार आहोत. निर्गुंडी पण घेणार आहोत आणि शेवगाची पानं पण घेणार आहोत. दोन्ही पानं घेणार आहोत आणि पाण्यामध्ये त्याचा काढा करणार आहोत. ही पानं उकळणार आहोत पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे. तर पुढे बघूयात आपण ही रेसिपी कशी करणार आहोत ते. अजून एक सांगायचं म्हणजे काही काही लोकांना कंपवात असतो, म्हणजे हाताची अशी थरथर होत असते. तर कंपवात जर असेल आणि त्याला आपल्याला जर शेक द्यायचा असेल हा कंपवात कमी करण्यासाठी, तर निर्गुंडीची पानं, शेवग्याची पानं आणि त्याच्यामध्येच त्रिफळा चूर्ण पण 1 चमचा घालायचा आहे, जे आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतं त्रिफळा चूर्ण. त्याच्यामध्ये हिरडा असतो, बेहडा असतो आणि आवळा असतो. तर ह्याची पावडर आपल्याला कंपवाताला खूप उपयोगी पडते, कंपवात कमी करण्यासाठी. त्यामुळे जेव्हा आपण आता ही पाणी उकळतो, निर्गुडीची पानं घातलेली, शेवग्याची पानं घातलेली आता आपण पाणी उकळणार आहोत. तर ज्यांना कंपवात आहे त्यांनी ह्याच्यामध्ये त्रिफळा चूर्णाचा 1 चमचा पावडर पण उकळताना घालायची आहे, हे लक्षात ठेवा. तर आता आपण बघूयात की कसं करायचंय. आता हे पाणी चांगलं उकळायला लागलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी ही निर्गुंडी आणि शेवग्याची पानं जी घेतली आहेत, स्वच्छ धुवून घेतली आहेत, पिवळी पानं असतील तर ती काढून टाकायची आहेत आणि मग ही सगळी पानं याच्यामध्ये आपल्याला बुडवायची आहेत आणि ही उकळायला ठेवायची आहे. हे असं उकळू द्यायचंय, एक 4-5 मिनिट उकळू द्यायचंय. म्हणजे हे बघा, असा पाण्याचा रंग जो आहे तो बदलायला लागतो. असा चांगला निर्गुंडी आणि शेवग्याचा काढा म्हणजे पानं ही अशी चांगली उकळून घ्यायची आहेत. हे असं चांगलं उकळून घेतल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि मग असं एक मोठं भांडं घ्यायचं आहे. त्याच्यावर एक जाळी ठेवायची आहे आणि त्याच्यावरती हे पाणी जे आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पानं नाही आली पाहिजेत, फक्त आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे असं हे पाणी आहे. ह्याच्यामध्ये आपण एक असा नॅपकिन घ्यायचा आहे घडी करून आणि हे आता फारच गरम आहे, थोडंसं हलकंसं थोडं थंड होऊ द्यायचं आहे. नंतर हा नॅपकिन या पाण्यात बुडवून आणि मग हा आपल्या जे सांधे दुखत आहेत त्याच्यावरती आपल्याला ह्या पाण्याने शेक द्यायचा आहे. गरम पाण्यामध्ये असा नॅपकिन बुडवायचा आहे आणि तो असा पिळून घ्यायचा आहे. आणि ह्याने आपला जो दुखरा सांधा आहे तो आपल्याला शेकायचा आहे. तर अतिशय हे गरम आहे, त्यामुळे अगदी हळूहळू थोडं थोडं ठेवायचं आहे आणि मग नंतर मात्र अगदी हा गरम गरम घडी वाफ निघते बघा, पूर्ण असा ठेवायचा आहे आणि पूर्ण सांधा शेकायचा आहे त्याने.
गरमपणा कमी झाला की काढून मग पुन्हा एकदा शेकायचं आहे. फू करत थोडंसं दाबून ते गरम गरम असताना शेक द्यायचा आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. खूप फरक पडतो, वात कमी होतो, सूज कमी होती, वेदना कमी होतात. करून बघा निश्चितपणे. आणि येणारा जो व्हिडिओ आहे तो पण बघायला विसरू नका. घरच्या घरी आपण सांध्यांना लावायचं तेल, वात वाढला असेल, सांधे दुखत असतील तर घरच्या घरी तेल कसं बनवू शकतो आपण, तर तो व्हिडिओ बघा. आणि त्याच्यानंतर घरच्या घरी आपण कोणतं पेय रोज प्यायचं आहे सकाळी, की ज्यामुळे आपला वातही कमी होईल, सांध्यांना कॅल्शियम पण मिळेल आणि सांधे आपले सुदृढ होतील. तर ते पेय कसं बनवायचं आहे ते पण आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर आजकाल आपल्या सोशल मीडियावर मोरिंगा पावडरचे खूप फायदे वगैरे येत आहेत. त्याचा पण एक व्हिडिओ येणार आहे, तो पण बघायला विसरू नका की मोरिंगा पावडरचे फायदे काय आहेत. पण ही पावडर कोणत्या व्यक्तींनी घेतली पाहिजे आणि कोणत्या व्यक्तींनी अजिबात नाही घेतली पाहिजे हे आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर येणारे व्हिडिओ निश्चितपणे बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.